नमस्कार फ्रेंड्स, एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज बार्टी चा IBPSचा पेपर झालेला आहे. ठीक आहे. तर बघा, अकोला डिस्ट्रिक्ट जो आहे त्याचा क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल झाला आहे. ठीक आहे. एका विद्यार्थ्यानं आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेला आहे. तर फ्रेंड्स, आज बऱ्याच जिल्ह्याची लातूर, नंदुरबार, अकोला तर CET होती, IBPSची CET. ठीक आहे. तर एक क्वेश्चन पेपर अवेलेबल झालेला आहे. तर याच्यामध्ये बघा, हा अकोल्याचा आहे. आज 28 जानेवारी 2024 या दिवशी परीक्षा झालेली आहे. सकाळी 11 ते 12 या वेळामध्ये 1 तासामध्ये ही एक्झाम झालेली आहे. ठीक आहे. तर इथे पहा, टाईम किती आहे, 1 तास आणि 100 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये बघा सेट होते, हा सेट B आहे. ठीक आहे. आता बाकीचे सेट असतील त्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन तेच राहणार आहेत, फक्त खालीवरी राहणार थोडं. तर इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा, पाहू शकतो तुम्ही. 1, 2, त्यानंतर ABCD असं सांगितलं त्यांनी 3 सेट. त्यानंतर 4, त्यानंतर 5व्या पॉईंटला सांगितले 50 क्वेश्चन्स असणार आणि 2 मार्कला 1 क्वेश्चन. ठीक आहे. नो निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉंग आन्सर्स. इच क्वेश्चन्स कॅरीज इक्वल मार्क. तर फ्रेंड्स, निगेटिव्ह मार्किंग नव्हती याला. ठीक आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. त्यानंतर रफ शीट तुम्हाला जे आहे त्या बुकलेटवरतीच एंडिंगला करायचं होतं. 8वा पॉईंट काय आहे, रिझल्ट ऑफ धिस एक्झामिनेशन विल बी डिक्लेअर्ड ऑन बार्टी वेबसाईट. बार्टी वेबसाईट फॉलो करा. तसंच आपल्या चॅनलवरती पण आपण अपडेट टाकत असतो. 9वा आणि 10वा. प्लीज डू नॉट राईट एनिथिंग ऑन द क्वेश्चन पेपर. ठीक आहे. म्हणजे म्हणतात की ते काही टाईप लिहू नका शेवटी, पण इथं फ्रेंड्स शेवटी पण जास्त जागा नसते, त्यामुळे क्वेश्चनच्या तिथं कॅल्क्युलेशन करावंच लागतं. ठीक आहे. बघा आता क्वेश्चन्स बघा, 50 क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये 1 ते 5 हे एक चार्ट दिलेला आहे आणि त्याच्या 5 प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर 6 ते 10 तर एक 6 ते 10. ठीक आहे. त्याच्यामध्ये बी असे कॅल्क्युलेशनचे आहेत प्रश्न. त्यानंतर बघा 10 पर्यंत बघितलं आपण. 11 ते 13 मध्ये काय दिलं त्यांनी, एक असा प्रश्न दिला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे. हे असं दिलेलं आहे आणि ह्याला काय असं विचारलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर बघा 14 ते 15 इथे इक्वॅलिटीचे क्वेश्चन्स आहेत. 2 आहेत ह्याच्यावरती, 14 ते 15, 14 आणि 15. ठीक आहे. त्यानंतर 16 ते 20 ह्याच्यामध्ये एक सिच्युएशन दिलेली आहे. ABCDEFGH म्हणजे 8 व्यक्ती आहेत आणि एका सर्कलमध्ये त्यांचे फेस चेहरा आहे. ठीक आहे. आणि त्या सिटिंग अरेंजमेंट आहे, सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. त्याच्यावरती 5 प्रश्न आहेत. त्यानंतर पॅरेग्राफ एक दिलेला आहे फ्रेंड्स, 21 ते 25 ह्याच्यामध्ये पण 5 प्रश्न आहेत. ठीक आहे. पॅरेग्राफवरती इंग्लिशमध्येच आहे पॅरेग्राफ, ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये नाही आहे, फक्त इंग्लिशमध्येच हा क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. त्यानंतर 26 ते 30 ह्याच्यामध्ये पण काय दिलेले ह्यांनी, काही इच विच इंडिकेटेड नंबर. ठीक आहे. इथे काही शब्द त्यांनी काय दिलेले, इथे काही मिसिंग आहेत शब्द. ठीक आहे. तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. ठीक आहे. तर 26 नंबरला तिथे काय येणार असे दिलेले इकडे प्रश्न. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये किती आहेत, 26 ते 30. ठीक आहे. त्यानंतर 31वा प्रश्न बघा, 32, त्यानंतर 33, 34. ठीक आहे. 35, 1 GB म्हणजे किती. ठीक आहे, KB. त्यानंतर 26वा प्रश्न बघा, प्रॉफिट लॉसवरती आहे ते शेअर. त्यानंतर 37, 38, 39. ठीक आहे, 40. त्यानंतर 41. हे GKचे प्रश्न आहेत फ्रेंड्स. 41वा जो आहे प्रश्न, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
ठीक आहे. तर ते किती वर्षापर्यंत एक्सटेंड झालेली आहे. तर एक सरळ सेवेला पण प्रश्न आला होता फ्रेंड्स, हे एला ह्याने लॉंग फॉर्म दिला होता आणि एचा लॉंग फॉर्म त्याने विचारलं होतं, हे पूर्ण दिलं होतं आणि एसाठी काय वापरतात हे सरळ सेवेला आता जे एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. ठीक आहे, त्यामुळे ते पूर्ण नाव पण लक्षात असणं गरजेचं आहे आणि कधीपर्यंत एक्सटेंड झाली ते एक विचारलेलं आहे. त्यानंतर सुबनश्री लोअर हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट, तर काय विचारलं त्यांनी, कोणत्या स्टेटमध्ये आहे. तर ही नदी तिकडेच आहे बघा, नॉर्थ ईस्टमध्ये. ठीक आहे, तर ते आता शक्यतो अरुणाचल वगैरे असू शकतो उत्तर ह्याचं. ठीक आहे, तर मला काय उत्तर माहीत नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर 43 44 स्पेशल कॅटेगरी स्टेट कोणतं नाही. ठीक आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेट. त्यानंतर 45 46 हे जी केचे प्रश्न आहेत. त्यानंतर 47 बघा, ओशन एक्सप्लोरेशन रिसर्चर्स हॅव फाउंड ते. ठीक आहे, सी अमाऊंट इन विच ओशन. ठीक आहे, तर त्यानंतर 48, त्यानंतर 49 उबर त्याच्यावरती आहे आणि 50 हे 50 प्रश्न आहेत. हे सायक्लोनवरती आहे. बे ऑफ बेंगॉल आणि अरेबियन सी आर नेम्स ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन्स इन द बे ऑफ बेंगॉल अँड अरेबियन सी आर चूजन फ्रॉम. ठीक आहे, तर ते कशाच्या आधारावर घेतलेले आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे, हे तर नसणार आहे, हे असू शकतं किंवा इन्व्हायरमेंट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये किंवा हे सजेशन ऑफ व्हेरियस कंट्रीज हेच असतं. प्रत्येक देश ते दरवर्षी नाव देत असतो. ठीक आहे, तर आन्सर माहीत नाहीत आपल्याला, तुम्ही गुगलमध्ये तुम्हाला लगेच आन्सर सापडू शकतील. फ्रेंड्स, बाकीच्या पण आज CET झालेली आहे, त्याचा क्वेश्चन पेपर अवेलेबल झाला की आपण आपल्या चॅनलवरती टाकूयात. बार्टीच्या दरवर्षी भरपूर एक्झाम होत असतात, LIC, रेल्वे, बँक वगैरे. प्रत्येक जिल्ह्याची एक्झाम जवळपास होत असते, कंटिन्यू होत असते 2-3 महिन्यात किंवा खूप. बार्टीचं तुम्ही वेबसाईट चेक करत राहा फ्रेंड्स, त्याच्यावरती खूप जाहिराती असतात. आपल्या चॅनलवरती पण मी अपडेट टाकत असतो, पण व्हिडिओ बनवणं मला पॉसिबल होत नाही. तर चॅनल फॉलो करा तुम्ही. भरपूर म्हणजे जिल्ह्यावाईज बार्टीच्या जाहिराती असतात फ्रेंड्स, खूप संधी असते याच्यामध्ये. आता बघा, हा जो क्वेश्चन पेपर आहे टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल झालेला आहे. आज तारीख किती आहे? 28 जानेवारी. ठीक आहे, तर तुम्ही जर काही दिवसांनी ह्याच्यावरती चॅनलवरती गेले तुम्ही, तर 28 जानेवारीची तारीख बघा, किंवा मग ते पण सांगतो तुम्हाला सर्च कसं करायचं ते. आता बघा, मी विचारलं होतं की तुमचे एक्झाम परीक्षा केंद्र कोणते आहे, तर विद्यार्थ्यांनी ते 16 कमेंट केलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, अकोला, नंदुरबार, कोल्हापूर, गोंदिया, ठीक आहे, लातूर, म्हणजे याची एक्झाम, एवढ्या डिस्ट्रिक्टची एक्झाम होती आज. ठीक आहे, IBBS CET. तर मागचे क्वेश्चन पेपर जे आहेत ते पण मी इथं टाकलेले होते बघा, बार्टीचे जे झालेले आहेत मागचे क्वेश्चन पेपर, तर ते पण टाकले तुम्हाला इथे मी आता दाखवतो. मागं टाकले होते मी. तर हे पहा, इथे बघू शकता तुम्ही, हा क्वेश्चन पेपर. तर हा, ठीक आहे, याची एक्झाम झालेली हे जर तुम्ही ओपन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला समजेल, तुम्ही तारीख पण वगैरे टाकलेली होती. ठीक आहे, हे 2023 मध्ये झालेली, याची तारीख ह्याच्यात मेन्शन नाही आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये पण बघा 1 तास होता आणि 100 मार्कचा पेपर होता. ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग फ्रेंड दरवेळेस चेक करत राहा, कधी असू शकतं आणि कधी नसू शकतं. ठीक आहे, तर इथं पण 9 पॉईंट आहेत बघा. तर 50 क्वेश्चन 3 नंबरमध्ये सांगितले त्यांनी, 50 क्वेश्चन आहेत. त्यानंतर पेनल्टी ऑफ रॉंग आन्सर, देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क्ड बाय कॅन्डिडेट. तर किती सांगितलेली बघूयात आपण. 1/3 ऑफ द मार्क्स असाइन्ड टू द क्वेश्चन विल बी डिडक्टेड ॲज पेनल्टी. 1/3 आहे ते. ठीक आहे, आता मागे होती, आजच्या पेपरला पेनल्टी नव्हती. ठीक आहे, तर तुम्ही पेपर देताना इन्स्ट्रक्शन वाचत राहा.
आणि दुसरा एक पेपर आता काही दिवसापूर्वी झाला होता 1 ऑक्टोबर 2023ला. बघा इथे 1 ऑक्टोबर 2023ला पुणे साठी झाला होता. तर ठीक आहे. आणि हा एक झाला होता नागपूरला. 3 पेपर झाले होते, मला 2च अवेलेबल झाले होते. कोल्हापूरला एक पण झाला होता, तो अवेलेबल नाही झाला. आता मला विद्यार्थ्यांनी दिला पेपर आपल्या चॅनलवरती टाकला तरच अवेलेबल होतो आणि तो मी इथे चॅनलवरती टाकत असतो. तर आता हे 3 आणि आजचा एक अकोलेचा 4 क्वेश्चन पेपर आपल्याकडे बार्टीचे पूर्ण अवेलेबल आहेत. तुम्ही काही दिवसांनी चॅनलवर आले तर इथं काय करा, तुम्ही हे जे चॅनलचं नाव आहे इथे येऊन इथे बघा फाईल्समध्ये जायचं. ठीक आहे, फाईल्समध्ये जायचं आणि सर्च करायचं. तर आपण सर्च करू की IBPS टाकलं तरी चालेल. बघा IBPS. ठीक आहे, IBPS टाकलं तर इथे असे क्वेश्चन पेपर येतील. बघा बार्टी IBPS CET आज टाकलेला मी क्वेश्चन पेपर. ठीक आहे, इथं तारीख दिसते बघा 28 जानेवारी 2024 ही साईज आहे. तर हा एक टाकलेला, हा नागपूरचा, हा पुण्याचा. असे क्वेश्चन पेपर तुम्हाला सापडतील त्या नावाचे. 3 क्वेश्चन पेपर आहेत. ठीक आहे, आणि काही काही मी मागे जे दिसत असेल ते परत परत टाकलेले आहेत. एकच क्वेश्चन पेपर परत परत टाकलेला आहे. तर नोटिफिकेशन पण आहे, मागचे नोटिफिकेशन वगैरे आहे किंवा रिझल्ट वगैरे लागलेला तो पण पाहू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा इथे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मागे पण एक रेसिडेंट अकोला, ही कदाचित ही आजची झालेलीच परीक्षा असेल ती, त्याचं ते नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, कोल्हापूर गोंदिया इथे दिसते बघा तुम्हाला. ठीक आहे, ती ॲड पण आहे अकोल्याची. रेसिडेंट एक असेल, रेसिडेन्शियल असते किंवा नॉन रेसिडेन्शियल असते किंवा IBPS POA ह्याची पण जाहिरात येते बार्टीची. ठीक आहे, बाकी पण पेपर आहेत आपल्याकडे की ह्याचे बार्टीचे UPSC MPSCचे पण क्वेश्चन पेपर आहेत. ठीक आहे, तर असं सर्च करा तुम्ही, तुम्हाला पेपर भेटून जातील. ह्याने हे पेपर सफिशियंट आहेत फ्रेंड. जास्त पेपरच्या मागे तुम्ही लागू नका, कारण तुम्हाला भेटणार पण नाहीत. आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत काही दुसरीकडे, बघा भेटले तर शक्यतो भेटत नाहीत पेपर, कारण की विद्यार्थ्याकडून आपल्याकडे आले तरच आपण चॅनलवर टाकत असतो. एका विद्यार्थ्याने इथे बघा आज मी पाठवा म्हटलं होतं, तर या विद्यार्थ्यानं पाठवले. विशाल S यांचं नाव आहे, धन्यवाद यांचे. त्यांनी टाकलेला आहे क्वेश्चन पेपर स्कॅन करून. ठीक आहे, तर फ्रेंड्स तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अपडेट तुम्ही चॅनलला फॉलो करा. SH एज्युकेशन किंवा वेबसाईट आहे बार्टीची, त्याच्यावरती पण फॉलो करत राहा, कारण की मला सगळं अपडेट वेळेवर टाकणं होत नाहीत किंवा माझ्याकडून मिस पण होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही रिझल्ट वगैरे ज्या गोष्टी आहेत बाकीच्या, वेबसाईट फॉलो करा. वेबसाईट पण तुम्हाला आता मी दाखवतो. वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे नोटीस बोर्ड आहे, हे नोटीस बोर्डवरती मी क्लिक केलं. ठीक आहे, तर इथे बघा सर्व अपडेट असतात. हे पहा इथे आता इथे तारीख पण असते अपडेटची. 23 जानेवारीला एक अपडेट पडलेला आहे, जे MPSC CET झाली होती बार्टीची स्पेशल केस. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याचं आहे. आणि IBPSनं सिलेबस जाहीर केला होता 23 जानेवारीला, मी टाकलं पण होतं व्हिडिओमध्ये. तर पहा इथं अपडेट असतात. तर इथं ही वेबसाईट फॉलो करा. रिझल्ट आता जी एक्झाम दिलेली आहे विद्यार्थ्यांनी, त्यांनी किंवा भविष्यामध्ये ज्या जाहिरात येतात, आणि आपलं चॅनल पण फॉलो करा. धन्यवाद.